शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शंकांना वेळ देऊन उत्तर द्यावं. एक विद्यार्थी म्हणून आपली नेमकी काय जबाबदारी आहे? विद्यार्थ्यांनी जिद्दीने शिकावं आणि यशस्वी व्हावं. फक्त इमारत नाही तर सुशोभीकरणाचं फक्त बाह्य सौंदर्य नसतं, तर शिक्षण, संस्कार आणि जबाबदारी यांची सांगड म्हणजे खरी शाळा आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे संदीप. आज आपण एका खास शाळेबद्दल बोलणार आहोत. विद्या मंदिर मस्वे ही शाळा फक्त इमारत नाही तर संस्कार, शिक्षण आणि एकतेचं सुंदर उदाहरण आहे. आज आपल्यासोबत आहेत राजवीर, इयत्ता तिसरीतील विद्यार्थी. चला तर मग त्यांच्याशी थोडी गप्पा मारूया. नमस्कार, माझे नाव राजीव संदीप चौगले आहे. मी इयत्ता तिसरीमध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव विद्या मंदिर मस्वे आहे. माझी शाळा वेदगंगेच्या काठावर आणि डोंगराच्या पायथ्याशी आहे. ही शाळा जुनी असली तरी ही माझ्या खूप उपयोगी आणि गरजेची आहे. कोणतीही शाळा चांगली चालण्यासाठी शिक्षकांसोबत इतर लोकांचीही खूप गरज असते. तर राजवीर, तुझ्या शाळेबद्दल असलेल्या शिक्षण कमिटीबद्दल सांगशील का? ही कमिटी कशी तयार झाली, त्यात कोण कोण असतात आणि शाळेसाठी ती काय काम करते, सर्वांना समजेल अशा शब्दात तू जरासं आम्हाला समजावून सांग. हो, नक्की. आमच्या शाळेत शिक्षकांसोबत शिक्षक कमिटी नेमलेली आहे. या कमिटीमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर सदस्य आहेत. ही कमिटी शिक्षक, गावकरी आणि माजी विद्यार्थी यांच्या मदतीने तयार झाली आहे. सर्वांनी मिळून शाळेच्या विकासासाठी खूप मेहनत घेतली आहे. राजवीर, आज आपण शाळा सुंदर पाहतो, पण सुशोभीकरणाआधी शाळेची परिस्थिती कशी होती? शाळेच्या मैदानाबाबत आणि इतर गोष्टीबाबत कोणकोणत्या अडचणी होत्या, त्यामुळे सुशोभीकरणाची गरज तुला भासली, हे थोडं सविस्तर सांग. आधी आमचं मैदान खेळण्यासारखं नव्हतं. खड्डे होते, दगड होते आणि खेळताना अडचण येत होती. म्हणून शिक्षक कमिटी आणि गावकऱ्यांनी मिळून शाळा सुशोभीकरणाचा निर्णय घेतला. राजवीर, या संपूर्ण प्रक्रियेत नेमकी कोणकोणती कामं करण्यात आली आणि शाळेचं रूप कसं बदललं, हे सर्व श्रोत्यांना समजेल अशा पद्धतीने सांग. शाळेचं सुशोभीकरण एका दिवसात झालेलं नाही, तर ते टप्प्याटप्प्याने झालेलं आहे. पहिला मैदान सपाट करून घेतलं, खड्डे मुजवले, दगडे बाजूला काढली, मैदानाला कडा मजबूत बांधकाम केलं, शाळेचा सुंदर बगीचा तयार केला, खो खो, कबड्डी, लांब उडी, उंच उडी, स्वतंत्र ग्राउंड तयार करून घेतले, शाळेभोवती सौरवर लावून घेतले, शाळेला भिंतींना सुंदर रंग दिला, स्वच्छ आणि उत्तम शौचालय बांधले, पाण्याची टाकी आणि अपंग विद्यार्थ्यांसाठी सुविधा सुद्धा केली. राजवीर, सुशोभीकरणानंतर शाळेचं रूप तर बदललं, पण त्याचा सर्वात मोठा फायदा विद्यार्थ्यांना झाला आहे. राजवीर, आज विद्यार्थ्यांना शाळेत कोणकोणत्या सुविधा मिळत आहेत आणि त्यामुळे तुम्हाला शिकताना आणि खेळताना कसा फायदा होत आहे, हे जरा आम्हाला थोडक्यात सांगशील का? आज आम्हाला शालेय उपयोगी वस्तू दिल्या जात आहेत. खेळण्यासाठी छान मैदान आहे, बसायला स्वच्छ जागा आहे आणि बगीचा आहे. यामुळे आम्हाला शिकण्याची आणि खेळण्याची खूप प्रेरणा मिळते. राजवीर, आज विद्या मंदिर मस्वे शाळेचं सुशोभीकरण तर खूप सुंदर झालेलं आहे, पण शाळा फक्त सुंदर दिसणं महत्त्वाचं नाही, तर तिथलं शिक्षण कसं असावं हे सुद्धा जास्त महत्त्वाचं आहे. तर सांगशील का आता शिक्षण कसं असावं आणि त्या शिक्षणासाठी शिक्षण कमिटी आणि शिक्षकाने काय केलं पाहिजे, असं तुला काय वाटतं? हो, नक्की. शाळा सुंदर झाली आहे, पण त्यासोबत शिक्षणही तितकंच गरजेचं आणि उपयोगी असायला हवं. माझ्या मते शिक्षण फक्त पुस्तकापुरतं मर्यादित न ठेवता ते समजेल अशा पद्धतीने उदाहरणामधून आणि कृतीतून दिलं पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शंकांना वेळ देऊन उत्तर द्यावं. प्रत्येक विद्यार्थ्यांची आवड ओळखावी आणि त्याला पुढे जायला प्रोत्साहन द्यावं. शिक्षण कमिटी शाळेसाठी नवीन शिक्षण साधनं, ग्रंथालय, डिजिटल शिक्षण, खेळ, कला आणि संस्कार यावर भर द्यावा. सुंदर शाळा आणि चांगली शाळा यांची सांगड घातली तर खऱ्या अर्थाने आदर्शाने शाळा बनेल. कोणत्याही शाळेची खरी ओळख म्हणजे तिथले शिक्षक. राजवीर,
तुझे शिक्षक आणि विशेष म्हणजे तुझ्या वर्ग शिक्षिका यांच्याबद्दल तुला काय वाटतं? त्यांची शिकवण्याची पद्धत कशी आहे आणि त्यांचा तुला कसा फायदा होत आहे हे थोडंसं सर्वांना समजेल असं सांग. माझे सर्व शिक्षक खूप मेहनत घेतात. माझ्या वर्ग शिक्षक देसाई मॅडम खूप छान पद्धतीने शिकवतात. त्या प्रेमाने आणि गरज पडली तर थोड्या रागाने समजवतात. एकदा सांगितलं की आमच्या लगेच लक्षात येतं. आम्हाला अभिमान आहे की मी त्यांचा विद्यार्थी आहे. राजवीर, एक विद्यार्थी म्हणून आपली नेमकी काय जबाबदारी आहे आणि आपण शाळेसाठी काय केलं पाहिजे हे सर्वांना सांगशील का? शाळेला इतक्या छान सुविधा मिळाल्यानंतर फक्त शिक्षण आणि गावकरी यांचीच नाही तर विद्यार्थ्यांचीही जबाबदारी वाढते. आपल्याला दिलेल्या मैदान, बगीचा, शौचालय आणि वस्तू यांची निगा राखणं ही आपली जबाबदारी आहे. आपण स्वच्छता ठेवली पाहिजे आणि शाळेचं नाव उज्ज्वल केलं पाहिजे. शेवटी राजवीर, या पॉडकास्टच्या माध्यमातून तुला गावकरी, माजी विद्यार्थी आणि तुझ्या शाळेतील सर्व मित्रमैत्रिणींना काय संदेश द्यायचा आहे? तुझ्या मनातली भावना सर्वांसमोर मन मोकळेपणानं सांग. गावकऱ्यांनी आणि माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या मदतीबद्दल मनापासून धन्यवाद. विद्यार्थ्यांनी जिद्दीने शिकावं आणि यशस्वी व्हावं. पंचक्रोशीत असं उदाहरण द्यावं की शाळा असावी तर म्हसवे गाव असावे. खरंच राजवीर, तुझं बोलणं खूप प्रेरणादायी आहे. आज तुझ्या बोलण्यातून एक महत्त्वाचा संदेश मिळतो. शाळा फक्त इमारत नाही, तर सुशोभीकरणाचं फक्त बाह्य सौंदर्य नसतं, तर शिक्षण, संस्कार आणि जबाबदारी यांची सांगड म्हणजे खरी शाळा आहे. विद्यामंदिर म्हसवे येथे सुंदर शाळा, मेहनती शिक्षक, जागरूक शिक्षण कमिटी आणि साथ देणारे गावकरी हे सगळे एकत्र आले आहेत आणि म्हणूनच ही शाळा आदर्श शाळा ठरते. आपण सर्वांनी मिळून ही शाळा सुंदर ठेवायची आहे, तर विद्यार्थी घडवणारी, विचार देणारी आणि भविष्य उजळणारी बनवायची आहे. पुन्हा एकदा सर्व शिक्षक, शिक्षण कमिटी, गावकरी, माजी विद्यार्थी आणि लहानग्या विद्यार्थ्यांचे मनापासून आभार.